महात्मा गांधी चौक पोलिसांकडून अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार गुन्ह्याचा जलद व उत्कृष्ट तपास. जलद गतीने 48 तासात तपास पूर्ण. अवघ्या 6 दिवसात माननीय न्यायालयात दोषारोपपत्र सादर. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून 5 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा अत्यंत उत्कृष्ट व जलद गतीने तपास करत अवघ्या 48 तासात तपास पूर्ण करून अवघ्या 6 दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मिरजेत 5 वर्षाची अल्पवयीन बालिका ही घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या किराणा मालाच्या दुकानात खाऊ आणण्यासाठी एकटीच जात असताना यातील आरोपी नामे विजय अँथोनी कांबळे राहणार रेल्वे पंढरपूर चाळ मिरज याने सदर बालिकेस गल्लीतील रोड कडेला बोलावून घेऊन तिला लाड करून खाऊ देण्याच्या बहाण्याने जवळ घेऊन तिचे लैंगिक शोषण केल्याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसांना अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांकडून फिर्याद दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून महात्मा गांधी चौक पोलिसांनी संशयितास तात्काळ अटक केली व अतिशय गंभीर व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील अशा गुन्ह्याचा अतिशय शीघ्र गतीने तपास करून आरोपी विरुद्ध सबळ असे भौतिक व तांत्रिक पुरावे हस्तगत करून 48 तासामध्ये गुन्ह्याचा संपूर्ण तपास पूर्ण करून सर्व पुराव्यानिशी आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने सर्व शासकीय कारवाई पूर्ण करून सदर गुन्हा दाखलपासून 6 दिवसामध्ये यातील संशयित आरोपी विरुद्ध माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून कर्तव्य व सामाजिक भान एकत्रितरित्या कसे जोपासावे याचे उत्तम उदाहरण समाजापुढे सादर केले आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीवर शीघ्र गतीने न्यायालयीन कारवाई करण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत. सदर झालेल्या शीघ्र कारवाईमुळे समाजातील वाईट प्रवृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याबाबत धाक निर्माण होऊन अशा वाईट कृत्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणेल गिल्डा, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित पाटील, शंकर गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, सीमा यादव, प्रियंका जाधव, पोलीस उपनिरीक्षक सपना अडसोळ यांनी केली आहे.